वेलकम टू विल्सन अकॅडमी. आज आपण फ्रेम WH टाईप क्वेश्चन्स करणार आहोत. WH टाईप क्वेश्चन्स काय असतात आपल्याला माहीत आहे, तरी आपण एकदा रिपीट करणार आहोत. सर्वांनी लक्ष द्या. व्हॉट, आता WH टाईप क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी तुम्हाला WH टाईप क्वेश्चन्सचे मीनिंग पण माहीत पाहिजे आणि त्याचा वापर कुठं होतो नेमका ते पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर व्हॉटचं मीनिंग आहे काय. आता काय प्रश्न केल्यावर जे ॲन्सर येतं ते काय येतं, नाऊन किंवा एखादा ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचं नाव असू शकतो. ठीक आहे. वेन म्हणजे केव्हा, कशाविषयी बोलला जातो आहे, टाईमविषयी बोलला जातो आहे ना, टाईमविषयी बोलला जातो आहे, वेळ जे आहे. वाय म्हणजे का, रिझन कारण द्यावा लागतो. जेव्हा पण प्रश्न होतो वाय तर कारण द्यावा लागतो. आता तुम्ही म्हणणार सर नेमकं हे कशासाठी होतं आहे ते आम्हाला काय समजत नाही आहे. तर पहा इथं तुम्हाला दाखवतो. प्रश्न कसा येतो मी तुम्हाला पहिले एकदा दाखवतो. माय नेम इज खान. तर मी याला खानला अंडरलाईन केलेलं. प्रश्न असा येतो का दिलेल्या वाक्याला असा प्रश्न विचारा किंवा दिलेल्या वाक्याचा असा प्रश्न तयार करा का त्याचा उत्तर अंडरलाईन केलेला शब्द आला पाहिजे. आता हा अंडरलाईन केलेला शब्द काय आहे, नाऊन आहे. बघा हा 7वी 8वी 9वी 10वी 6 to 10 स्टँडर्डसाठी कंपल्सरी आहे. माय नेम इज खान. तर अंडरलाईन केलेला शब्द ॲन्सर म्हणून आला पाहिजे, त्या पद्धतीने प्रश्न तयार करा. तर कसं करता येईल, याचा प्रश्न असतो व्हॉट इज युअर नेम. बरोबर, व्हॉट इज युअर नेम. त्याचं उत्तर काय येतो, माय नेम इज खान आणि हा नाऊन आहे. तर आपण काय प्रयोग केला आहे, तर व्हॉटचा उपयोग केलेला आहे आपण. तर आपल्याला हे माहीत पाहिजे का दिलेला वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, अंडरलाईन केलेला शब्द काय आहे, त्याच्यासाठी कोणता WH टाईप क्वेश्चन वापरायचा, WH टाईप क्वेश्चन कोणता वापरता येईल याकडे आपण लक्ष देणार आहोत आज. ठीक आहे. तर सर्वांनी लक्ष द्या, खूपच महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. ठीक आहे. चला आता परत जाऊ आपण कुठपर्यंत आलो होतो. कारण कसं आहे, तुम्ही म्हणणार सर हे WH मग आपण का घेतो आहे, नेमकं कशासाठी घेतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर आपल्याला ती एक्सरसाइज त्या पद्धतीची करायची आहे. त्यासाठी आपण थोडं बेसिकपासून सुरू करतो आहे. व्हॉट, वेन, वाय झालं. होम, होम म्हणजे काय, कोणाला. कोणाला म्हटल्यावर काय होतं, एखादा दुसरा व्यक्ती असतो, द्वितीय ज्याला म्हणतो, कुणाला आपण म्हणतो ना. टू होम म्हणजे कुणाला. तर मग त्याचं उत्तर काय येणार आहे, त्याला. टू हर, तिला. टू हिम, त्याला. टू राहुल, राहुलला. तर अशा प्रकारचं होम या शब्दाचं उत्तर येऊ शकतं. तसंच हाऊ म्हणजे कसा. मग ती पद्धत दाखवावी लागणार, ती मॅनर दाखवावं लागणार आहे या पद्धतीने. दुसरा हाऊ फार म्हणजे किती लांब, किती दूर, अंतर, डिस्टन्सविषयी बोलला जातो आहे. हाऊ लॉंग म्हणजे किती काळ. हाऊ लॉंग आणि हाऊ फार याच्यामध्ये फरक आहे. हाऊ फार म्हणजे अंतरविषयी बोलला जातो, डिस्टन्स. आणि हाऊ लॉंग म्हटल्यावर टाईमविषयी बोलला जातो आहे. ठीक आहे. वेअरचं तर माहीत आहे, वेअर म्हणजे ठिकाण, प्लेस, कोठे. ओके. नाव लेट अस गो टू रूल. आता रूल आपण नंतर बघणार आहोत, कारण आपण जी एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत ती एक्सरसाइज एकदम सिम्पल आहे. तर रूल काय लगेच बघायची गरज नाही आहे. अजून काही WH टाईप राहिले पहा. हू म्हणजे कोण, ते कशाचं उत्तर देतो आहे, एखाद्या व्यक्तीचा, पर्सन, त्याचं नाव असू शकतो किंवा प्रोनाउन असू शकतो. तर प्रश्न काय असणार आहे, हू, कोण. विच म्हणजे कोणता, मग त्याच्यामध्ये चॉईस असणार आहे. म्हणजे काय होतं, अनेकपैकी एक निवडायचं ठरलं तर विच असतो. एखाद्या सिटीविषयी बोललं जातो, मग इतक्या सिटी आहेत, इतके शहर आहेत, त्याच्यातलं नेमकं कोणतं शहर. मग त्यावेळेस काय केलं जातं आपलं, त्यावेळेस बोललं जातो ते है ना. एखादं नाव असेल विच सिटी, मग सांगितलं जातो का दिस सिटी. ओके. नेक्स्ट अजून एक आहे पहा, हुज म्हणजे कोणाचा.
मग त्याच्या पुढं काय येणार आहे? चा, ची, चे, याचा, त्याचा. हुज पेन इज दिस? हा पेन कोणाचा आहे? त्याचं उत्तर काय होणार? हा पेन राहुलचा आहे, हा पेन श्यामचा आहे, हा पेन रामचा आहे. तर असं चा, ची, चे जसं सब्जेक्ट असेल त्यानुसार ते चेंज होणार आहे. हाऊ मेनी म्हणजे किती. मग तिथं ना संख्यावाचक येणार आहे जे मोजू शकतो आपण. आणि हाऊ मच म्हणजे काय? ते पण कितीच होतो, पण जे आपण मोजू शकत नाही. तर आपण एखाद्या दुकानात गेलो तिथं हाऊ मेनी रुपीज म्हणतो, हाऊ मच रुपीज म्हणत नाही. हाऊ मेनी रुपीज, कारण रुपीज आपण मोजू शकतो ना. तर हाऊ मेनी रुपीज असं आपण त्याचा हाऊ मेनी रुपीज, तर आपण त्याचा संख्या, त्याची जे काही कॉस्ट असेल ती विचारतो. आणि हाऊ मच म्हणजे ज्याला आपण मोजू शकत नाही. ठीक आहे, आता पुढं जाऊ. काही नियम पाहूया. पहा, डू नॉट राईट द अंडरलाईन वर्ड्स इन द क्वेश्चन. आता मी एक वाक्य दिलं होतं तुम्हाला. काय वाक्य होतं? माय नेम इज खान. खानला अंडरलाईन केलेलं होतं आणि मग प्रश्न तयार करायचा होता, व्हॉट इज युअर नेम असं आलेलं आहे. मग ते अंडरलाईन केलेला शब्द परत लिहायचा नसतो, कारण प्रश्नामध्ये उत्तर थोडी असतो. बरोबर, प्रश्नामध्ये उत्तर लिहायचा नसतो. ओके, आपल्याला प्रश्न तयार करायचे आहे. मेक सच क्वेश्चन हुज आन्सर इज द अंडरलाईन वर्ड. असे प्रश्न तयार करायचे का जे प्रश्न विचारल्यावर अंडरलाईन केलेला शब्द उत्तर आला पाहिजे. डू, डज, डिड आर यूज फॉर मेकिंग क्वेश्चन. यूज द बेस फॉर्म ऑफ द मेन वर्ब्स. ठीक आहे, ते आपण पाहूया. सॉल्व करताना काही वाक्य आपण पाहणार आहोत, त्याच्यात बघूच. राईट WH वर्ड इन द बिगिनिंग, इंटरचेंज द सब्जेक्ट अँड ऑक्झिलरी वर्ब. सुरुवातीला WH वर्ड लागतो, हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. व्हॉट इज युअर नेम, बरोबर. व्हॉट कुठं आला? वाक्याच्या सुरुवातीला आला की नाही. चला अजून थोडं आपण काही वाक्य पाहूया. सेंटेन्स बघितल्यावर आता म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअरली समजेल का हा काय प्रकार चालू आहे. बघा, प्रश्न असा आहे, सीमा डिसाइडेड टू कंटिन्यू अ डायरी. सीमाने डिसाईड केलं का डायरी तिला कंटिन्यू करायची आहे. अंडरलाईन कुठं केलेलं आहे? टू कंटिन्यू अ डायरी, डायरी कंटिन्यू करायची आहे. तर त्याचा प्रश्न कसा तयार करायचा? सीमाने काय डिसाईड केलं? व्हॉट डिड सीमा डिसाईड, बरोबर. मग त्याचं उत्तर अंडरलाईन केलेला शब्द येणार. सी वॉटर कंटेन्स, सी वॉटर कंटेन्स अ लॉट ऑफ सॉल्ट. समुद्राच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात नमक असतो, है ना, मीठ असतो. तर त्याचा प्रश्न काय? अंडरलाईन कुठं केलेलं पहा, अ लॉट ऑफ सॉल्ट. सी वॉटर कंटेन्स लॉट ऑफ सॉल्ट. सॉल्ट एक नाऊन आहे, तर आपण काय वापरणार? व्हॉट. व्हॉट डज सी वॉटर कंटेन. सी वॉटरमध्ये काय असतं? अ लॉट ऑफ सॉल्ट, बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट. दे किल अ कॅट. अ कॅटला अंडरलाईन केलेलं आहे. प्रश्न काय येणार आहे? व्हॉट डू दे किल. त्यांनी काय मारलं? त्यांनी एक कॅट मारली. ॲडव्हर्टायझिंग हेल्प्स टू प्रोड्यूस कन्सिस्टन्सी ऑफ क्वालिटी. आता अंडरलाईन केलेले कन्सिस्टन्सी ऑफ क्वालिटी. ॲडव्हर्टायझिंग मदत करते कन्सिस्टन्सी ऑफ क्वालिटीसाठी. काय करणार आपण? ॲडव्हर्टायझिंग कशात हेल्प करते? कन्सिस्टन्सी ऑफ क्वालिटी. मग प्रश्न काय येणार आहे? व्हॉट. हे सगळे वाक्य लिहून घ्यायचे आहेत तुम्हाला. ही डिसाइडेड टू हाईड इन हिज ऑफिस. इन हिज ऑफिस, बघा, इन हिज ऑफिस. इन हिज ऑफिस म्हणजे हा एक ठिकाण झाला. ही डिसाइडेड टू हाईड इन हिज ऑफिस. आता ठिकाणासाठी काय वापरतो आपण? वेअर, है ना, कोठे? ऑफिसमध्ये. तर काय प्रश्न तयार होणार? वेअर डिड ही डिसाईड टू हाईड, असा त्याचा प्रश्न तयार करायचा आहे. चला नेक्स्ट. शी वेंट टू पुणे एस्टरडे. पुण्याला अंडरलाईन केलेलं आहे. शी वेंट टू पुणे एस्टरडे. पुणे ठिकाण आहे, जागा आहे, ठिकाण आहे, प्लेस आहे, सिटीचं नाव आहे. मग त्याला काय वापरतो आपण? वेअर. वेअर डीड शी गो एस्टरडे? टू पुणे. सोपं आहे का नाही? चला नेक्स्ट. द बस कम्स ॲट मिडनाईट. वेन डज द बस कम. कारण इथं अंडरलाईन काय केलेलं होतं पहा, ॲट मिडनाईट म्हणजे वेळ सांगितली होती. वेळ सांगितली होती, आणि जर वेळ सांगितली असेल तर आपण काय वापरतो? वेन. कधी? बस कधी येते? द बस कम्स ॲट मिडनाईट. बस मिडनाईटला येते. पाकिस्तान इन्व्हेडेड इंडिया इन 1983. इन 1983 दिलेलं आहे इथं.
म्हणजे हे काय डेट आहे, तर इथं पण आपण काय वापरणार, वेनचा वापर करणार आहोत. राजू किल्स द टायगर बिकॉज ही वॉन्ट टू सेव्ह हिज लाईफ. आता इथं बिकॉज आलेला आहे. बिकॉज म्हणजे काय, रिझन. तर चार्टमध्ये पहा बरं, रिझनसाठी काय वापरतो आपण, वाय. बरोबर, चार्ट पाहिला होता ना आपण. बघा, वाय. वाय कधी वापरतो, रिझन, कारण देणारा उत्तर असेल तर आपण वायचा वापर करतो. तर अशा पद्धतीने काही सेंटेन्सेस तुम्हाला दाखवले मी, आणि काही सेंटेन्सेस आपण एक्सप्लेन पण केलेत. 10 सेंटेन्सेस एक्सप्लेन केलेत तुम्हाला. ही PDF मी पाठवणार आहे. या PDF मधलं काय काय लिहायचं आहे, तर तुम्हाला हे पूर्ण पहिला पेज लिहायचं आहे. कोणता, हा ब्ल्यूवाले जेवढे WH क्वेश्चन त्याचे मीनिंग आणि यूज दिलेले आहेत. तर तुम्हाला बघा, सिरियल नंबर टाकायचं आहे, हे कॉलम लिहायचं आहे, हे कॉलम आणि हे कॉलम, असे सगळ्यांना करायचं आहे. काय झालं आहे, तर हे तिन्ही कॉलम लिहायचे सर्वात अगोदर. कॉलम नंबर 1, 2 आणि 3 हे 3 लिहून झाले का ब्ल्यू कलरचे. त्यानंतर नियम लिहायची गरज नाही आहे तुम्हाला, हे सेंटेन्सेस लिहायचे. किती आहेत हे बा सेंटेन्सेस, प्रश्न आहे त्याच्या खाली उत्तर आहे, प्रश्न आहे त्याच्या खाली उत्तर आहे. तर असे टोटल सेंटेन्सेस किती आहे, 10 तर आपण पाहिले, आणि अजून आहेत हे टोटल 20 एक सेंटेन्स असतील. 16, 17, 18, 19, 20. ठीक आहे, 18-20 वाक्य असतील, ॲन्सरसह दिलेले आहेत. इथं प्रश्न आहे, त्याच्या खाली लगेच त्याचा उत्तर पण दिलेलं आहे. तर हे सगळे पहिले तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. हे लिहून झाल्यावर मी तुम्हाला एक वर्कशीट देणार. त्या वर्कशीटमध्ये उत्तर नसणार आहे, ते तुम्हाला सॉल्व करावे लागते. आता सर्वात अगोदर काय करणार तुम्ही, ही जी PDF आलेली व्हिडिओ बरोबर, ती PDF पहिले आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे. त्याच्या खालचे सेंटेन्सेस लिहून काढायचे, त्यानंतर एक्सरसाइज सॉल्व करायची. हे सर्व झाल्यावर मला फोटो सबमिट करायचे लगेचच.